लोकमतमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। तर यानंतर पाहूयात 25 मिनिटात 50 बातम्या। रत्नागिरी समुद्राला उधाण आल्यामुळे समुद्राच्या लाटा अतिवेगाने किनाऱ्यावर येऊन धडकतायत। आज आणि उद्या मोठी भरती येण्याची शक्यता आहे। समुद्र खवळला असल्यामुळे मासेमारीसाठी किंवा पर्यटनासाठी कोणीही जाऊ नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। मुसळधार पावसामुळे रायगडच्या खोपोली परिसरातील अनेक ठिकाणी पूल पाण्याखाली गेले, तर शिळफाटा डीसी नगरमध्ये अनेक सखल भागात पाणी साचले। अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत। पुणे शहरात पूर परिस्थितीची शक्यता निर्माण झाली आहे, त्यामुळे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूररेषेच्या आतील नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। पुण्यातील खडकवासला धरण साखळी क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय, त्यामुळे धरणं भरून वाहत आहेत। धरण साखळी क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळे धरणातून विसर्ग करण्याच्या सूचना अजित पवारांनी दिल्या आहेत। धरण 65% पर्यंत खाली करावं, अशा पार्श्वभूमीवर पाणी सोडावं असं अजित पवारांनी सांगितलंय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील एकता नगरमधील स्थानिकांशी संवाद साधलाय। तसंच त्यांनी मुख्यमंत्र्यांशी पुनर्विकासाबाबतही चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली आहे। लोणावळ्यात पावसाचं प्रमाण वाढलं असून भुशी धरणानं धोक्याची पातळी ओलांडली आहे, त्यामुळे भुशी धरणाच्या सांडव्यावरून पावसाचं पाणी वेगानं वाहत असल्यामुळे लोणावळा पोलिसांनी सुरक्षेसाठी पर्यटकांना भुशी धरणावर येण्यास मज्जाव केला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये पावसाचा जोर वाढल्यामुळे शहरातील उपनगरामध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे। नागरिकांनी गरज असेल तरच बाहेर पडावं असं आवाहन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलंय। तर नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी शहरांमध्ये आर्मी आणि एनडीआरएफची पथकं देखील तैनात करण्यात आली आहेत। लोणावळ्यातील कार्ला गडावर पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय। गडाच्या पायथ्याशी कमरेपर्यंत पाणी साचलंय। एकविरा आईचे भाविक याच पाण्यातून वाट काढत गडावर देवीच्या दर्शनाला जात असल्याचं पाहायला मिळतंय। पुणे वेधशाळेने घाटमाथ्यावर पावसाचा रेड अलर्ट जारी केलाय। सह्याद्री पर्वतरांगांमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आंदर मावळात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे। टाटा धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढल्यानं धरणाचं पाणी शेतात शिरून भातशेती पाण्याखाली गेली आहे। घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातून वाहणाऱ्या पवना नदीच्या पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। तर दुसरीकडे पिंपरी चिंचवडकरांचं श्रद्धास्थान असलेल्या मोरिया गोसावी मंदिर परिसरात पाणी शिरल्यामुळे मुख्य संजीवन समाधी मंदिर हे पाण्याखाली गेलं आहे। पुण्यात गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सुरू झालाय। दरम्यान कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठं 13.5 टीएमसी क्षमता असलेलं डिंभे धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। या धरणातून 7000 क्युसेक्स वेगानं घोड नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे। गेल्या काही दिवसांपासून लोणावळ्यासह मावळमध्ये मुसळधार पाऊस पडतोय। मावळमधील सगळी धरणं फुल झाली आहेत। दरम्यान सहारा ब्रिजवर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे। लोणावळ्यात पावसानं तुफान हजेरी लावली आहे। दरम्यान भुशी धरणावर आज वीकेंडच्या निमित्तानं पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। दरम्यान पर्यटकांनी धोकादायक ठिकाणी जाऊ नये यासाठी लोणावळा पोलिसांकडून खबरदारी घेतली जाते आहे। मुळशी धरणातील 40 गावांना सिंचन तसंच पिण्याचं पाणी आणि औद्योगिक क्षेत्राला पाणी पुरवठा करणारं मुळशी धरण 100% भरलंय। त्यामुळे धरणाच्या सांडव्यावरून मुळा नदीपात्रामध्ये 24,745 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पिंपरी चिंचवडसह मावळ तालुक्यातील तहान भागवणाऱ्या पवना धरणातील पाणीसाठा 93%वर आलाय। गेल्या 24 तासामध्ये धरण परिसरामध्ये 98 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। त्यामुळे शहराची वर्षभराची चिंता मिटली आहे। खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। अशातच धरणातून सध्या 35,000 क्युसेक्स पाणी सोडलं जात आहे। त्यामुळे डेक्कन परिसरातील नदीपात्रात वाढ झाली आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून वीज पुरवठाही खंडित करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये आज पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे। पावसाचा जोर वाढल्यानं गंगापूर धरणातून विसर्ग वाढवण्याची शक्यता असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। इगतपुरीच्या भाम धरण परिसरामध्ये मुसळधार पावसानं नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरलंय। त्यामुळे या परिसरातील नागरिकांना आश्रमशाळेत स्थलांतरित करण्यात आलंय। गडचिरोली जिल्ह्यातील मुसळधार पावसाचा फटका तिथल्या गर्भवती महिलांना बसतोय। चरबीबदंड येथील एका गर्भवती महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी खाटेची कावड करून तिला 2 किलोमीटर करत पायपीट केली आहे। रुग्णालयात तिला नेण्यात आलंय। चरबीदंड ते लेकुरबोळी या दरम्यान पूल नसल्यामुळे रुग्णांचे हाल झाल्याचं समोर आलंय।
नाशिकच्या गोदा घाटावर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। रामकुंडावरही लहान मोठी मंदिरं पाण्याखाली गेली आहेत। प्रशासनाकडून गोदाघाट परिसरातील दुकानं हलवण्यास सुरुवात झाली आहे। तसंच नदीकाठच्या गावांनाही आणि लोकांना सुद्धा सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। रायगड जिल्ह्याच्या पेण, उरण, पनवेल परिसरात तुफान पाऊस बरसतोय, त्यामुळे नदी नाल्यांच्या पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे। पुढील काही तास असाच पाऊस पडत राहिला तर पूरपरिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीमध्ये 1 इंचानं घट झाली आहे। सध्या पातळी 39 फूट 11 इंचांवर आहे। अजूनही कृष्णा नदीची पाणी पातळी इशारा पातळीच्याच आसपास आहे, त्यामुळे प्रशासनानं नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत। अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा या आणि निळवंडे धरणातील पाणीसाठ्यामध्ये वाढ झाली आहे। भंडारदरा धरणातून 27,000 क्युसेक्स तर निळवंडे धरणातून 7,320 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। बीडच्या परळी तालुक्यातील चांदपुरा धरण अद्याप मृत्यू साठ्यातच आहे। पिकांना पुरेल एवढाच पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील मुख्य प्रकल्प अद्यापही कोरडेच आहेत। पालघर जिल्ह्यात आज पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय। सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण हे 93% भरलंय। धरणातून नदीपात्रात 33,000 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। तसंच गरज नसल्यास घराबाहेर पडू नका असं आवाहन नागरिकांना करण्यात आलंय। सिंधुदुर्गातील सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या आंबोली जवळील बाबा धबधबा हा सध्या ओसंडून वाहतोय। या धबधब्याची विहंगम दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांनी चांगलीच गर्दी केली आहे। आजचा रविवार आणि अमावस्येच्या निमित्तानं पर्यटकांची संख्या वाढण्याची चिन्ह आहेत। मुसळधार पावसामुळे उल्हासनगरमधील एका घराचं छत कोसळून दुर्घटना घडली आहे। कॅम्प नंबर 4च्या शिवनगर गणेश चाळ परिसरामध्ये ही दुर्घटना घडली। यामुळे घराचं अतोनात नुकसान झालंय। दरम्यान प्रशासनानं मदत करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे। भुसावळ शहरामध्ये अवघा अर्धा तास झालेल्या पावसानंतर जामनेर रोड जलमय झाल्यानं तिथल्या नालेसफाईची पोलखोल झाली आहे। जामनेर रोडवरील महामार्गाचा अंडरपास, हॉटेल, रंगोली परिसरातील पाण्याचा संथ गतीनं निचरा झालाय। अमरावतीच्या मेळघाटातील खुटीदा या गावामध्ये खंडू नदीवर पूल नसल्यामुळे नागरिकांना दररोज धोकादायक प्रवास करावा लागतोय। पूल नसल्यामुळे नदीच्या वाहत्या प्रवाहातून नागरिकांना वाट काढावी लागतेय, त्यामुळे गावकऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय। लोणावळा शहरामध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। आज पहाटेपासूनच पावसाचा जोर वाढला असून गेल्या 24 तासामध्ये 232 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। हवामान विभागानं पुणे घाट माथ्यावर पुढील 2 दिवस पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे। जळगावात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसामुळे सखल भागामध्ये पाणी साचलं असून वाहन चालकांना आणि नागरिकांना त्यातून वाट काढणं कठीण झालंय। नवी पेठ, बजरंग बोगदा, कोट चौक भागामध्ये गुडघाभर पाणी साचलंय। छत्रपती संभाजीनगरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसानं हजेरी लावली। शनिवारी फक्त 2.5 मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आली। आजही हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे, मात्र जिल्हावासीय अजूनही मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत। शहापूर तालुक्यामध्ये पावसाचा जोर कायम आहे। रातभर पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाली असून मुंबईला पाणीपुरवठा करणारं भातसा धरण हे ओव्हरफ्लो झालंय। गेल्या 15 दिवसांपासून भुसावळमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। तापी नदीपात्रात आलेल्या विसर्गामुळे गाळ मिश्रित गढूळ पाणीपुरवठा होतोय, त्याचाच परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होतोय। खासगी रुग्णालयात 500हून अधिक रुग्ण दररोज उपचार घेत असतात, तर पालिका रुग्णालयात 300हून जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत। तर मध्य रेल्वेवर विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामं करण्यासाठी माटुंगा ते मुलुंड दरम्यान आज अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी 11 ते 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात आलाय। तर वडाळा रोड ते मानखुर्द दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11 ते सायंकाळी 4 पर्यंत ब्लॉक आहे। पुण्याच्या घोडेगाव येथील आदिवासी इंग्रजी माध्यम शाळेत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पॅकिंगच्या दुधामध्ये जिवंत आळ्या आढळून आल्या आहेत। 1.5 महिन्यांपूर्वी विद्यार्थ्यांच्या जेवणातही आळ्या सापडल्या होत्या, त्यामुळे पालकांनी प्रशासनाविरोधात संताप व्यक्त केला आहे। बीडच्या परळी तालुक्यातील नाथरा या गावी उसणे पैसे न दिल्याच्या कारणावरून एकानं गोळीबार केल्याची घटना घडली। यात कोणीही जखमी झालेलं नसून या प्रकरणी आरोपी प्रकाश मुंडे याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दौंड तालुक्यातील खामगावमध्ये आरोपीनं भर चौकात आपल्या मेहुण्याची निर्घृण हत्या केली आहे। राहुल भुजबळ असं मृत तरुणाचं नाव असून त्याच्या आईनं यवत पोलिसांकडे आरोप देखील दाखल केलेत। आरोपी याआधी वारंवार मारून टाकण्याच्या धमक्या देत होता, मात्र तक्रार द्यायला गेल्यावर पोलिसांनी गांभीर्यानं घेतलं नाही, त्यामुळेच ही हत्या झाल्याचं मृताच्या आईनं म्हटलंय।
साताऱ्याच्या ठोसेघर रोडवर बोरणे घाटामध्ये सेल्फी काढण्याचा नाद तरुणीला भोवलाय। सेल्फी काढताना पाय घसरून एक तरुणी जवळपास 150 फूट खोल दरीमध्ये कोसळली आहे। शिवेंद्र सिंह राजे ट्रेकर्स या तरुणीला बाहेर काढून उपचारासाठी खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे। मनसे प्रमुख राज ठाकरे आजपासून 2 दिवस सोलापूरच्या दौऱ्यावर आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंच्या दौऱ्याला महत्त्व आहे। सोलापुरातील 11 विधानसभा मतदारसंघाचा राज ठाकरे आढावा घेणार आहेत। मंत्री चंद्रकांत पाटील आज अमरावती दौऱ्यावर आहेत। तब्बल 6 महिन्यानंतर जिल्हा नियोजन विभागाची बैठक होणार असल्याचं बैठकीत खडाजंगी होण्याची शक्यता आहे। बैठकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। माजी खासदार निलेश राणे यांनी अमोल मिटकरींवर टीकास्त्र डागललंय। जेव्हा नेते मंडळी बोलत असतात तेव्हा चिल्लर लोकांनी त्यावर बोलू नये। कुठे राज ठाकरे आणि कुठे तुम्ही, अशी घणाघाती टीका निलेश राणेंनी केली आहे। उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर केलेल्या टीकेला नारायण राणेंनी प्रत्युत्तर दिलंय। बाळासाहेबांनी हिंदुत्वासाठी अख्खं आयुष्य घालवलं, पण उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाच्या विचारांचा मूठमाती दिली, अशा शब्दामध्ये राणेंनी टीका केली आहे। शरद पवारांनी सदाभाऊ खोत यांना धक्का दिलाय। रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष भानुदास शिंदे यांनी पुण्यातील मोदी बागेमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलाय। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामतीच्या दौऱ्यावर आहेत। त्यांनी सकाळपासूनच विकास कामांची पाहणी सुरू केली असून कन्हेरी येथील वन उद्यान, शिवसृष्टी येथील कामाचा दर्जा चांगला ठेवण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या आहेत। आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गोंदियामध्ये भाजपचं जिल्हा अधिवेशन होणार आहे। त्यासाठी सडक अर्जुनी येथे कार्यकर्ता जिल्हा मेळावा घेण्यात येणार असून तिथल्या कार्यकर्त्यांना कानमंत्र देण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे गोंदिया दौऱ्यावर आहेत। खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर टीका केली आहे। राणा पाटील लहान मुलांसारखं वागतायत, मनासारखं झालं नाही की रडायचं, असा त्यांचा कार्यक्रम सुरू आहे, अशी टीका निंबाळकरांनी केली आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये कोट्यावधी खर्च केले तरी 3,30,000 मतांनी निवडून आलो, त्यामुळे त्यांची पोटदुखी सुरू झाली, असा टोलाही त्यांनी लगावलाय। मी एकनाथ शिंदे यांच्यासोबत न गेल्याचा राग धरूनच माझ्या मतदारसंघातील विकास कामांना स्थगिती दिली, असा आरोप आमदार कैलास पाटील यांनी केलाय। न्यायालयाने आदेश देऊन देखील महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीत मंजूर झालेल्या कामांना अद्याप नगर विकास खात्याने मंजुरी दिली नाहीये, असं कैलास पाटील म्हणाले। युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत राज्यातील 12 गडकिल्ल्यांचा समावेश होणार असल्याची माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे। युनेस्कोचे प्रतिनिधी ऑक्टोबर महिन्यामध्ये पाहणी करणार असून छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले जागतिक स्तरावर पोहोचवणार आहेत, त्यामुळे देशासह परदेशातील पर्यटक येण्यासाठी मदत होणार असल्याचा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे। मालेगावमध्ये सुरू असलेल्या लाडकी बहीण योजनेच्या कामकाजाची पालकमंत्री दादा भुसे यांनी पाहणी केली आहे। कर्मचारी रात्री 12 ते पहाटे 5 पर्यंत काम करीत असल्यामुळे दादा भुसे यांनी त्यांचं कौतुक केलंय। राज्यातील बंजारा समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी विधानसभा आणि संसदेत काँग्रेसच्या माध्यमातून आवाज उठवणार असा विश्वास आमदार विश्वजित कदम यांनी व्यक्त केला आहे। तसंच विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। सोलापूर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सत्ताधारी नेत्यांमध्ये चांगलीच झुंपली आहे। नगरमधील अप्पर तहसील कार्यालयाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये आरेरवी झाली। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोर हा प्रकार घडलेला आहे। विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये एमआयएम ऍक्शन मोडवर आली आहे। एमआयएमच्या माध्यमातून 3 विधानसभा मतदारसंघातला दौरा जो आहे तो सुरुवात करण्यात आला आहे। यात बीड आणि परळी विधानसभा मतदारसंघावर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आलं आहे। बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया इथं केमिकलपासून भेसळयुक्त दूध बनवण्याचा गोरखधंदा सुरू होता। तिथं धाड टाकून अन्न भेसळ प्रतिबंधक विभागानं कारवाई केली आहे। 600 गोण्या पावडर आणि इतर साहित्य देखील जप्त केलंय। पुण्याच्या हिंजवडीमध्ये सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकून पळालेल्या 3 चोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तिघांकडून रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतुसं जप्त करण्यात आली असून सावंतवाडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे। चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर इथल्या पेट्रोल बॉम्ब फेक प्रकरणातील फरार आरोपी सूरज गुप्ताला नागपूर पोलिसांनी अटक केली आहे। याच प्रकरणात 4 आरोपी आधीच अटकेत आहेत।
अमरावती शहरातील साईनगरमधील 2 कॅफेंवर पोलिसांनी धाडी टाकल्या आहेत। यावेळेस कॅफेमधील केबिनमध्ये अश्लील चाळे करणाऱ्या 7 तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। तसंच कॅफे चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पिंपरी चिंचवड शहरामध्ये पीएमपीएलच्या बसमध्ये लेडीज सीटवर बसण्यावरून मोठा वाद झाला। आळंदी भोसरी रोड मार्गावर मॅग्नीज चौक ते भोसरी दरम्यान ही घटना घडली असून महिला आणि पुरुषांमध्ये तुडुंब हाणामारी झाली आहे। या प्रकरणी आरोपी अंकुश टावरे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूरमध्ये दुचाकी चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झालाय। पोलिसांनी 6 दुचाकींसह 3 आरोपींना ताब्यात घेतलंय। पोलिसांकडून या प्रकरणी अधिकचा तपास सुरू असून आणखी काही प्रकरण आता समोर येण्याची शक्यता आहे। सोलापुरातील सराफा दुकानामध्ये नोकरानेच चोरी केल्याची घटना घडली आहे। विजय कोंडा असं आरोपी नोकराचं नाव असून त्याला जोडभावी पेठ या पोलिसांनी अटक केली आहे। तसंच त्याच्याकडून 3,84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। जळगावच्या पारोळा तालुक्यामध्ये असलेल्या भोकरवारी धरणामध्ये बुडून 3 मुलांचा मृत्यू झालाय। पीर बाबाचं दर्शन घेऊन 5 पैकी 3 मुलं धरणाच्या पाण्यामध्ये मजा करण्यासाठी उतरले, मात्र पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यामुळे 3घांचा बुडून मृत्यू झालाय। मृत्यू झालेल्यांपैकी 2 ही सख्खी भावंड असल्याचं समोर आलंय। अहमदनगरच्या पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र हनुमान टाकळी इथं समर्थ हनुमान मंदिर इथं रहाड यात्रा महोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला। बजरंग बली की जय या घोषणेत भाविकांनी लालगुंद विस्तवाची वाट नवस्फूर्तीसाठी पार केली। छत्रपती संभाजीनगरमध्ये श्री आनंद ऋषीजी महाराज यांचा 125वा जन्मोत्सव साजरा करण्यात आला। यावेळी जैन समाज बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत 51 लाख नवकार मंत्राचा जप केला। बीडच्या श्री क्षेत्र नेकनूर आणि कऱ्हेवड गाव इथं संत सावतामाळी महाराजांच्या पुण्यतिथीचा सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी संत सावता महाराज यांच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात आली। टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये सावतामाळी की जय च्या गजरामध्ये परिसर दणाणून निघाला। पुरंदर तालुक्यातील जवळा अर्जुन इथं विहिरीत पडलेल्या कोल्ह्याला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात वनविभागाला यश आलंय। हा कोल्हा जखमी असून त्याच्यावर सासवड येथील वनविभागाच्या पशु रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। इतर काही महत्त्वाच्या बातम्या आपण पाहणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची। तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा न्यूज 18 लोकमत।